संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। पोसरी गावाजवळ ओढ्यात आढळला तरुणाचा मृतदेह, मृत्यूचं गूढ कायम। कर्जत तालुक्यातील पोसरी गावाजवळ उल्हास नदीलगतच्या ओढ्यात आज शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिक सकाळच्या सुमारास या परिसरातून जात असताना त्यांना ओढ्यात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। त्यांनी तत्काळ कर्जत पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला। मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तो परिसर उल्हास नदीच्या जवळ असून ओढ्यात सध्या स्थिर पाणी साचलेले आहे। प्राथमिक तपासानुसार मृत व्यक्तीचे अंदाजे वय 25 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे असे पोलिसांनी सांगितले आहे। मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत। त्याच्या पायात चप्पल देखील होती, मात्र पाण्यात दीर्घकाळ राहिल्यामुळे डोके, ओठ आणि खाण्याचा काही भाग माशांनी खाल्ला असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे मृत्यूला काही तासांपासून ते 1 दिवस झाला असावा असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात येतोय। प्राथमिक तपासात ही व्यक्ती दारूच्या नशेत पाय घसरून पाण्यात पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र तो स्वतःहून या ओढ्याच्या परिसरात आला होता की कोणीतरी त्याला तिथे आणले याचं गूढ अद्याप कायम आहे। सध्या मृत तरुणाची ओळख पटलेली नाही, तो परप्रांतीय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मृतदेह कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कर्जत पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे। या घटनेमुळे पोसरी परिसरात भीती आणि चर्चांना उधाण आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.